Hello dear student, once again welcome to our English video lecture of 11th 12th standard. I am Professor Randir here. In the last video, we have started a lesson which name is 1.4 Big Data, Big Inside. Actually, this is a technological lesson. All the information is about data, what is data, and this data, how helpful and how we use it in our daily life. See the page number 36. I am going to read the paragraph and also explaining along with it uses of big data. The very first point is given in this section. First, location tracking. Friends, location tracking, this a concept is very familiar to us. Generally, our every mobile has a location tracking. Google Map is one of the best app or the function that will provide you to trace the person where he is standing. Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. या माहितीच्या माध्यमातून किंवा बिग डाटा या क्षेत्राच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीचं अस्सल मूळ ठिकाण, त्याचं आपण जो कोठे आहे सध्याच्या पोझिशनला तो कोठे आहे हे आपण सहजपणे ट्रॅकिंग करू शकतो. त्याचं लोकेशन आपण सांगू शकतो. एस्पेशली in investigation, CBI or RAW, whatever the industries, they are using this information for their work. Suppose की टेररिस्ट कोणत्या ठिकाणी लपलेला आहे हे शोधण्यासाठी इंडियन आर्मी यासारख्या सॉफ्टवेअरचा वापर करते आणि त्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला ट्रेस करू शकतो. आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. समजा तुम्ही ज्या ठिकाणी राहताय आणि तुमचा एक मित्र तुमचं ठिकाण शोधतो इंटरनेटच्या माध्यमातून, तर त्याला ते सहजपणे तुमचं लोकेशन ट्रेस होणार आहे. यासारख्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्याला या इंटरनेट फॅसिलिटीमार्फत मिळतात. Your GPS and Google Maps make use of big data. GPS आणि Google Maps या दोन्हीही माध्यमातून तुम्ही लोकेशन ट्रॅकिंग करू शकता. तुमचं एक्झॅक्ट लोकेशन सहजपणे सापडायला सहजपणे ते मिळतं आपल्याला. समजा तुम्ही कॉलेजला तुमचं कॉलेज कोणत्या ठिकाणी आहे ती माहिती तुम्ही घर बसल्या किंवा जगातलं एखादं ठिकाण तुम्हाला त्याचं नाव जरी माहिती असेल, की सपोज की व्हाईट हाऊस अमेरिकेचं कोणत्या शहरात आहे, तुम्ही ते गुगल मॅपच्या माध्यमातून सहजपणे शोधू शकता किंवा GPS या माध्यमातून. GPS सपोज की तुम्ही कारने प्रवास करताय किंवा रेल्वेने प्रवास करताय आणि तुम्हाला एका अननोन ठिकाणी जायचं आहे, तर ह्यासारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही ॲपचा वापर करून तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवण्याचं काम या फंक्शनमार्फत केलं जातं. विथ जिओग्राफिकल पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी. विथ जिओग्राफिकल पोझिशनिंग, सपोज अ रेड फोर्ट इन दिल्ली कॅपिटल. भारताची राजधानी आहे दिल्ली आणि या दिल्लीच्या परिसरामधला जो लाल किल्ला आहे तो आपण या ठिकाणाहून बसूनसुद्धा बघू शकतो. एक्झॅक्ट लोकेशन ट्रेस करू शकतो. पोझिशनिंग, ऑल्सो द रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स, वी गेट द रिअल टाईम डाटा अबाउट ट्रॅफिक. रेडिओ फ्रिक्वेन्सी, रेडिओ जो चालतोय या रेडिओवरती आपण बऱ्याचशा गोष्टी समजून घेऊ शकतो. ही जी प्रणाली आहे ही खरोखर या बिग डाटाच्या मार्फत सहजपणे सुलभपणे कार्यरत आहे.
Identification sensors, we get the real-time data about traffic. At the particular place we find a conjunction or the traffic jam, we can trace it easily with the help of this function. GPS or Google Maps. कोणत्या ठिकाणी गर्दी कोंडी झालेली आहे, ट्रॅफिक जाम झालेली आहे हे आपण सहजपणे ओळखून त्यावरती पर्याय शोधण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. कंजेशन ऑन अ पर्टिक्युलर रूट, कोणत्या रूटवर जास्त गर्दी होते, या सर्व गोष्टी आपण सहजपणे या माध्यमातून जाणून घेण्यास मदत होणार आहे. वी कॅन इझिली अंडरस्टँड द थिंग्स हॅपनिंग ॲट द राईट टाईम राईट प्लेस. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज ऑर इफ इट इज अ वन वे रूट. सपोज तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि रस्त्यामध्ये गर्दी आहे, कोणता रूट चांगला आहे, कोणता रूट क्लोज आहे, यासारख्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला ॲटोमॅटिकली GPS माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. सेन्सर प्रोव्हाइड यू अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट अ थिंग्स दॅट यू वॉन्ट टू नो. ज्या गोष्टीचं तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे त्या गोष्टी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न या फंक्शन्समार्फत केला जातो. और इफ इट इज अ वन वे रूट, आणि ज्या रस्त्याने तुम्ही प्रवास करणार आहात तो रस्ता वन वे आहे की टू वे आहे हे सर्व माहिती तुम्हाला तो देणार आहे. सपोज की तुम्ही तुमच्या घरापासून मुंबईकडे निघाले आहात आणि मुंबईचा रूट तुम्हाला जनरली माहिती नाही, फर्स्ट टाईम तुम्ही त्या मुंबई शहराकडे जात आहात आणि त्यावेळेस तुम्ही GPS ऑन करायचे आणि GPS बरोबर तुम्हाला वे दाखवणार आहे, टू वे आहे, क्लोज कुठे आहे, कुठे कोणत्या बाजूला टर्न घ्यायचा आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला ॲटोमॅटिकली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज. दिस सिस्टीम विल प्रोव्हाइड यू a lot of information along with which area is accident prone area, where is a turn, where is a block, all kinds of information they will send you easily on your screen. Friends, see the next page, page number 37. You can plan your own route according to the travel time. Suppose someone who want to travel and it require a plan. Without plan, समजा तुम्ही एक प्लॅन करू शकता. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम. तुमचं वेळेचं नियोजन अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, किंवा मालाची वाहतूक तुम्हाला करायची आहे. या सर्व प्रणालीमध्ये तुम्ही या सिस्टीमचा वापर करून तुमचं कार्य अगदी सुलभपणे पार पाडू शकता. इफ यू हॅव order something online, you can track the location of your goods in transit. Friends, internet is a magical power. Internet has a magical power that give you a lot of knowledge, all kinds of things that you want to know. ज्या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळवायची ती माहिती तुम्ही सहजपणे ट्रॅक करू शकता. सपोज इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन, सपोज की तुम्ही ॲमेझॉन या ॲपवर ऑनलाईन शॉपिंग केली आहे आणि ते पार्सल तुमच्यापर्यंत येण्याचा अजून अवकाश आहे, किंवा ते पार्सल सपोज की परवा दिवशी तुम्हाला मिळणार आहे, पण ते पार्सल आजच्या लोकेशनला किंवा आजच्या दिवशी किंवा आजच्या घडीला ते पार्सल कोणत्या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या घर बसल्या मिळू शकणार आहे. तुमच्या मोबाईलवरती ती माहिती तुम्ही सहजपणे प्राप्त करू शकणार आहे. इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन, यू कॅन ट्रॅक द लोकेशन. कुठपर्यंत तुमचं पार्सल येऊन पोहोचलेलं आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता. ऑफ युअर गुड्स इन ट्रान्सिट, प्रवासादरम्यान ते कोणत्या ठिकाणी थांबलेलं आहे, कुठपर्यंत आलेलं आहे याची सर्व नोंद तुमच्यापर्यंत इझिली पोहोचवली जाणार आहे. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. जो काही माल किंवा गुड्स म्हणजे माल, वस्तू, पदार्थ जो काही आहे तो त्याची कंडिशन कशी आहे ह्या सर्व गोष्टी जाणून सुद्धा तुम्ही इझिली घेऊ शकता. दिस हॅज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक कंपनीज टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट. आणि ह्या सर्व गोष्टी सहजपणे तुम्हाला मदतगार होणार आहे. इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक कंपनीज.
ज्या लॉजिस्टिक आहेच कंपनीज आहेत की ज्यांच्या मार्फत वस्तुपदार्थाची वाहतूक केली जाते, वस्तुपदार्थाची देवाणघेवाण करण्यासाठी ज्या कंपनीज कार्यरत आहेत त्या कंपनीमार्फत या सर्व मालाची जबाबदारी घेतली जाते आणि तुमची जी रिस्क आहे ती कमी केली जाते. वाहतुकी दरम्यानची जी रिस्क आहे, मालामध्ये जे काही माल खराब होणे, इतर गोष्टी त्याचे नुकसान होणे, यापासून तुमचा आता फिकीर करण्याची गरज राहिलेली नाही. इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी. अगदी कमी वेळेत सेवा पोहोचवणे, विश्वासार्हता मिळवणे, या सर्व गोष्टी सहजपणे शक्य झालेल्या आहेत. जस्ट बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजिकल थिंग्स इज चेंजिंग अँड टेक्नॉलॉजी इज गिविंग अ लॉट ऑफ टू अस. नेक्स्ट पॉईंट, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. फ्रेंड्स, वी नो व्हेरी वेल weather is changing day by day. We face a lot of changes around us. Every day is different to us. प्रत्येक दिवस आपल्याला वेगळा असतं आणि प्रत्येक दिवसाचं वातावरण, हवामान हे पूर्णपणे वेगळं असतं. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. देर आर वेदर सेन्सर्स. हवामानशास्त्र या हवामान विभागामार्फत हवामान अंदाज सांगितले जातात. हे जे हवामान अंदाज आहेत ते या सॅटेलाईटच्या माध्यमातून जे काही त्यांना माहिती प्राप्त होते ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेट अप ऑल अराउंड द ग्लोब. या आपल्या पृथ्वीवरील जे काही पर्यावरणीय वातावरणीय ज्या घटना घडतात या सर्व रेकॉर्ड सॅटेलाईटमार्फत कॅच केलं जातं आणि ते रेकॉर्ड आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. सपोज की आज पाऊस पडणार आहे किंवा सूर्यप्रकाश पूर्णपणे दिवसभर राहणार आहे, या सर्व गोष्टींची किंवा ढगाळ वातावरण राहणार आहे याचा फोरकास्ट आपल्याला आधीच प्राप्त होत असतं. हे सर्व काही ज्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या सर्व इंटरनेटच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डाटा या स्वरूपामध्ये. ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये हा जो डाटा आहे तो आपल्याला प्राप्त होत असतो. पाऊस कधी होणार आहे, थंडी कधी होणार आहे, बर्फ कधी पडणार आहे, या सारख्या वेदर फोरकास्ट, टेम्परेचर, या सर्व गोष्टी आपल्याला सहजपणे प्राप्त होतात. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. या टेक्नॉलॉजीचा किंवा या सिस्टीमचा वापर करून आपण हवामान अंदाज, वेदर फोरकास्ट या गोष्टी सहजपणे जाणून घेतो. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग ऑफ द इम्पेंडिंग अँड नॅचरल क्लायमॅटिक्स. वेदर फोरकास्टमार्फत आपल्याला काय उपाययोजना करता येईल, काय होणार आहे, त्यानुसार आपण आपल्याला सुरक्षित कसं राहू शकतो याची पूर्व तयारी करण्यासाठी मदत होते. इम्पेंडिंग इट मीन्स अबाउट टू हॅपन. काय घडणार आहे याची सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि काय नॅचरल क्लायमेटीज येणार आहेत, लाईक फ्लोड्स. क्लायमेटीज म्हणजे आपत्ती, लाईक फ्लड्स, earthquakes, tsunami, etc. Such kind of information easily provide to you with the help of big data. Necessary preparation to combat them can be made well in advance. नेसेसरी प्रिपेरेशन, अत्यावश्यक ज्या गोष्टीचे आहेत त्या गोष्टी आपल्याला तयारी करण्यासाठी मदत मिळते आणि साहजिकच होणारं नुकसान आपण टाळू शकतो. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रिडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. ग्लोबल वॉर्मिंग इज अ न्यू concept. Actually, this concept is very familiar to us. We are very able to know what is global warming. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच वैश्विक वातावरणामध्ये होणारे जे बदल आहेत, तापमानवाढ, जागतिक तापमानवाढ ही एक समस्या गंभीर होत चालली आहे आणि याचा परिणाम आपल्या सर्व वातावरणावर होतो. या गोष्टी आपल्याला पर्यावरण या विषयामध्ये आपण चांगल्या रीतीने जाणून घेतलेल्या आहेत. पर्यावरण आणि भूगोल या विषयाचा ह्या गोष्टीशी सहसंबंध आहे.
Third point is healthcare industry. The use of big data also helpful in healthcare industry. Today we see that people have become health conscious. Friends, we are facing a Corona-19. This calamity is covered all over the world, and many people who perish their lives in this by the corona. To protect ourselves from such diseases, we must have to do something good to maintain our health. आपलं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आपण साहजिकच वेगवेगळे उपाय करत असतो. वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस, आणि प्रत्येकजण आता आपल्या आरोग्याबद्दल खूप जागरूक झालेला आहे. कॉन्शियस म्हणजेच की सतर्क असणे, सावधगिरी बाळगतो. द स्मार्ट वॉचेस, other wearable health apps in our phone keep on collecting data. Smart watches, we are using smart watches that gives us a lot of things to us. It means smart watches shows us our body temperature, our heartbeats, our immunity power. All things is given easily to us. Friends, other wearable things we use to protect ourselves from diseases and also useful to health app in our phone keep on collecting data. Health app in our phone keep on collecting data. Our government has recently launched an app which name is Arogya Setu. This app provide us a lot of information about COVID-19, who are suffering, how many nearby person who are corona positive, negative, all kinds of information is provided easily with the app. There are numerous apps launched by government. If you use such app, that will give you a lot of idea about your health. We can state that they are our own mini biomedical research devices. आणि आपण त्यांना म्हणू शकतो की ते आपल्या आरोग्याची काळजी घेणारे बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस आहे, असं आपण त्यांना समजू शकतो. ह्या ॲपच्या माध्यमातून तुमच्या आरोग्याबद्दलच्या तक्रारी सोडवण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला मदत होणार आहे. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, म्हणजेच आपल्या हार्टबीट्स ते मोजतात. मॉनिटर द पेशंट्स स्लीप पॅटर्न, त्या रुग्णाला त्याच्या झोपेबद्दलचे, त्याच्या दैनंदिन जीवनाच्या हालचालींबद्दल अपडेट देत असते. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज, त्याच्या एक्झरसाइजबद्दलची सर्व रेकॉर्ड, त्याचा स्टॅमिना, ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात. द डिस्टन्स वॉक एक्सेट्रा, ऑल काइंड्स ऑफ इन्फॉर्मेशन इज इझिली नोटिस by such a app, and that give you how you are healthy. The analysis of this data collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. Such a data provide a personalized or individual feedback टू ईच अँड एव्हरी पर्सन. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आरोग्याविषयक गोष्टींचं जाणीव किंवा आरोग्याबद्दलची पुरेपूर माहिती प्रोव्हाइड करतं. नाउअडेज वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर बॉडी शुगर, ब्लड शुगर. आत्ता आपल्याला बऱ्याचशा तंत्रज्ञानाचा फायदा होतो आहे, आणि या तंत्रज्ञानामार्फत आपण ब्लड शुगर किती आहे हे चेक करू शकतो. गॅजेट्स वेगवेगळे निघत आहेत. गॅजेट्स म्हणजेच उपकरणं. blood pressure etc. we easily note down with the help of such a gadgets. At home 24 multiply 7, it means 24-hour monitoring can be provided to patients in hospitals. 24 तास या रुग्णांना दवाखान्यातल्या त्यांचा अहवाल
काय आहे 24 तासाचा तो या दवाखान्यांमध्ये असलेल्या ॲप सेन्सर्समार्फत त्या डॉक्टरपर्यंत पोहोचत असतो. विथ द हेल्प ऑफ बिग डाटा द डॉक्टर्स कॅन नाऊ हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट. आणि डॉक्टरला या माहितीचा आधारामार्फत डॉक्टर वेगळ्या चांगल्या रीतीने उपचार पद्धतीचा वापर करून त्या पेशंटला पुरेपूर कम्फर्ट मिळेल याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. द इफेक्ट ऑफ एनी ड्रग एक्सेट्रा. एखाद्या पेशंटला त्या औषधाचा काय परिणाम होतो याचे सर्व गोष्टींचे नोंद या मार्फत डॉक्टरला सहजपणे कळते आणि परिणामतः डॉक्टर त्यावरती योग्य प्रकारे उपाययोजना करतात. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस. ज्या गोष्टी आपण अननेसेसरी आहेत त्या गोष्टी सहजपणे यातून टाळू शकतो. पास्ट रेकॉर्ड ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन. रुग्णाचा पूर्व इतिहास यामार्फत आपण सहजपणे साठवून ठेवू शकतो. कॅन बी रेकॉर्डेड. पास्ट रेकॉर्ड ऑफ द पेशंट कॅन बी मेंटेन अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन. आणि त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी त्या पास्ट रेकॉर्डचा मदत होते आणि त्या पास्ट रेकॉर्डच्या आधारावरती आपल्याला त्याला भविष्यामध्ये कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट देणं योग्य आहे ह्या सर्व गोष्टी आरोग्याची त्याची पूर्व माहिती असल्या कारणामुळे उपचार करण्यासाठी इलाज करण्यासाठी डॉक्टरांना फार मदत होते. बिग डाटा हेल्प इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ इपिडेमिक्स. या माध्यमातून आपण इपिडेमिक्स जे आहे इपिडेमिक्स म्हणजे साथीचे आजार किंवा जी आता सध्या कोविड-19 यासारखे जे आउटब्रेक्स इपिडेमिक्स आहेत याची सर्व माहिती पसरवण्यासाठी किंवा त्यावरती उपाययोजना करण्यासाठी कोणती औषधं घेतली पाहिजे या सर्व ऑल काइंड्स ऑफ फॅसिलिटी वी कॅन प्रोव्हाइड इझिली विथ द सच अ बिग डाटा. जस्ट व्हेन वी पोस्ट युअर मॅसेज आय एम डाऊन विथ फ्लो. समजा तुम्ही एक मॅसेज पाठवला ऑन हँड व्हॉट्सअपला एक मॅसेज पाठवला